जय महाराष्ट्र मित्रांनो, बदलापूरची घटनेनंतर आता महाराष्ट्र शासनाने शाळेसाठी काही नियम अनिवार्य केलेले आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे का शाळेमध्ये CCTV कॅमेरे असणे हे अनिवार्य आहे. जर आपली मुलं शाळेमध्ये शिकत असतील आणि त्या शाळेमध्ये जर CCTV कॅमेरे नसतील तर आपण तिथं जाऊन त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना त्याबाबत तक्रार करावी आणि शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवून घ्यावेत. त्याचबरोबर शाळेमध्ये तक्रार पेटी असणं अनिवार्य आहे. ती तक्रार पेटी दर आठवड्याला उघडली जाणे अनिवार्य आहे. त्या तक्रार पेटीमध्ये जर काही तक्रारी मुलांचे येत असतील तर त्याप्रमाणे शाळा प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करणं हे अनिवार्य आहे. त्याचबरोबर ज्या शाळांमध्ये छोट्या मुली असतात, 9वी पर्यंतच्या मुली असतील तर तिथं महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे. तिथं पुरुष कर्मचारी नसावेत, महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये जर वाहतूक व्यवस्था जर असेल तर त्या बसमध्ये महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे. बसमध्ये कोणतीही जास्त वाहतूक करू नये, मुलांबरोबर कोणतीही तक्रार होऊ नये आणि बसमध्ये गर्दी न होता त्या बसची पूर्ण माहिती त्या शाळेमध्ये असणं अनिवार्य आहे. असे भरपूर नियम आता महाराष्ट्र शासनाने लागू केलेले आहे बदलापूरच्या घटनेच्या नंतर. तरी सर्व पालकांनी आणि शाळा प्रबंधांनी ह्याकडे लक्ष द्यावं आणि पालकांनी शाळेमध्ये हे नियम पाळले जात आहेत का नाही त्याबाबत दखल घ्यावी आणि जर त्या शाळेमध्ये हे नियम पाळले जात नसतील तर आपल्या तालुक्यातील जे गट शिक्षण अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन तक्रार द्यावी आणि आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं का आपल्या मुलांना ह्या सगळ्या व्यवस्था, सगळी सुरक्षा शाळेतर्फे पुरवली जात आहे की नाही. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.